नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपली जी रिसेंटली जिल्हा न्यायालय भरतीची जी मित्रांनो परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेनंतर मित्रांनो एक सर्वात महत्त्वाची आता एक अपडेट आलेली आहे, जी की मित्रांनो तुमच्या आन्सर शीट संदर्भात आहे। म्हणजे थोडक्यात आपण त्याला रिस्पॉन्स शीट देखील असं देखील म्हणतो। तर त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर काय अपडेट आहे ते आपण संपूर्ण काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता, जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती 2023 सूचना, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की याद्वारे कळविण्यात येते की लघुलेखक ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठीची जाहिरात दिनांक 4/12/2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी लघुलेखक ग्रेड 3 वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली। सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवाराच्या लॉग इनमध्ये दिनांक 2 मार्च ते 4 मार्च 2024 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, जी आपली परीक्षा 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी या रोजी झालेली आहे, तर त्यांची आता जी रिस्पॉन्स शीट आहे, थोडक्यामध्ये उत्तर तालिका, ती तुम्हाला जी आहे येत्या म्हणजे की उद्यापासून 2 मार्च ते 4 मार्च पर्यंत तुम्हाला तुमच्या लॉग इन डॅशबोर्डमध्ये पाहायला मिळणार आहे। ज्याद्वारे जे आहे तुम्हाला जर एखाद्या प्रश्नासंदर्भात डाऊट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते डाऊट राईज देखील करू शकता। थोडक्यात त्या ठिकाणी हरकत फॉर्म देखील तुम्ही भरू शकता। समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही परीक्षेमध्ये योग्य उत्तर क्लिक केला असेल आणि रिस्पॉन्स शीटमध्ये जर ते रॉंग होऊन जर टिक मार्क होऊन आला असेल, तर तुम्ही त्या संदर्भात त्या ठिकाणी जे आहे तुमचं जे ऑब्जेक्शन आहे तुम्ही त्या ठिकाणी राईज करू शकणार आहात। त्या ठिकाणी तुम्ही ते तुमचे मार्क तुम्ही जे मित्रांनो मिळवू शकणार आहात। तर एक सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, कारण का जर तुमचे मार्क्स कुठे कमी जास्त होत असतील तर याच पद्धतीमध्ये तुमचे जास्त कमी जास्त मार्क जे आहे जे की होत असतात। त्यामुळे उद्या जी येणारी तुमची रिस्पॉन्स शीट आहे ती तुम्ही खूप केअरली पाहून घ्या। त्यामध्ये तुम्ही जे टिक मार्क केलेले आन्सर आणि उत्तर तालिकेमध्ये टिक मार्क केलेले आन्सर आहे तुम्ही एक वेळेस कन्फर्म पाहून घ्या, आणि त्यावरून तुम्हाला जे तुमचा थोडक्यात स्कोर देखील जाणवता येणार असेल की तुम्हाला किती % जो आहे एक्झाममध्ये स्कोर येणारा असेल। त्यानंतर त्याने खाली म्हटलेलं आहे की सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक 2 मार्च 2024 सकाळी 8 ते 4 मार्च 2024 रात्री जे की 11:55 या कालावधीत त्यांच्या लॉग इन मधून प्रश्नासंबंधित हरकती त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेले अभिलेखासह किंवा ऑनलाईन वेब लिंक्स इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे। जर समजा की एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य ते पद्धतीने निवडलेलं आहे, परंतु त्यांनी ते टिकमार्क जे रॉंग दुसऱ्या क्वेश्चनवर केलेलं असेल, तर या बाबतीमध्ये तुम्ही हरकत घेऊ शकाल। आणि त्यासोबतच त्यांना जे की ते उत्तर कोणत्या पद्धतीनं बरोबर आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वेबसाईटचा जे की ऑथेंटिक वेबसाईट असतील जे की विकिपीडिया वगैरे त्या ठिकाणचे तुम्हाला ऑथेंटिक माहितीचे वेब सोर्स तुम्हाला त्या ठिकाणी जे की त्यांना पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे की ह्यामुळे हे याचं उत्तर जे आहे ते अयोग्य ते आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा मार्क देखील त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार असेल। तर मित्रांनो, ही होती जे की अपडेट जे की तुमच्या रिस्पॉन्स शीट संदर्भातची होती, जे की उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर कशी पाहावायची रिस्पॉन्स शीट कशी पाहावायची या संदर्भाचा आपला एक दुसरा डिटेल व्हिडिओ येईल, ज्यामध्ये आपण सर्व काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं कोणत्या पद्धतीने ते डाउनलोड करावायचे आहे, त्यानंतर ऑब्जेक्शन कसे घ्यायचे असतात ते देखील आपण त्या सर्व काही व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून सर्व काही असे महत्त्वपूर्ण अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळते। तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।